नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. सर्वोपचार रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात विचारला जाब, वृत्ताची घेतली दखल. जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवरून खडाजंगी. जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली. महापालिकेच्या आशीर्वादाने चीनप्रमाणे अकोलेकरांना मिळत आहे फ्लोटिंग रोडची सुविधा. वर्ध्यातील अश्विनीने शिवांशसह उचलले टोकाचे पाऊल, काटेपूर्णा नदी पात्राजवळ घडला प्रकार. आता सविस्तर बातम्या. 2 दिवसांपूर्वी RRC न्यूजमध्ये सर्वोपचार रुग्णालयात ब्लड सॅम्पलला फुटले पाय या मथळ्याखाली वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर या संदर्भात पत्रकार व शिवसैनिकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना जाब विचारला असता अधिष्ठाता यांनी संबंधित विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. अकोला सर्वोपचार रुग्णालयातील बालरुग्ण विभागातून एका मुलीचे ब्लड सॅम्पलला फुटले पाय या मथळ्याखाली RRC न्यूजमधून वृत्त प्रसारित करण्यात आल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दखल घेत संबंधित विभागाला चांगलेच धारेवर धरले. यापूर्वी शिवसैनिकांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा घेराव घालून सदर प्रकरणाबाबत जाब विचारला. 5-6 दिवसांपूर्वी गायब झालेल्या ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट आज वृत्त प्रसारित झाल्यानंतर मिळाला कसा, यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा कबुली जबाब आणि डॉक्टरांचे उडवाउडवीचे उत्तर पाहता या ठिकाणी कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत हे दिसून येते. ज्या पालकांच्या मुलीच्या सोबत ही घटना घडली ते सुद्धा यावेळी पत्रकारांसोबत उपस्थित होते. शिवसैनिकांनी व पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तरे संबंधित विभागाचे डॉक्टर देऊ शकले नाहीत. बालकाच्या एक्सरे बाबत तर त्यांनी चुकी झाल्याची कबुली दिली. जर अशा पद्धतीने डॉक्टर चुका करत असतील तर याला काय म्हणावे? या डॉक्टरवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर ते सदर जे बाळ होतं ते रविवारी रात्री ॲडमिट झालं होतं आणि ते कसं त्याची कंडिशन स्टेबल होती. त्याच्यामुळे आम्ही त्याचं सॅम्पल रविवारी न पाठवता मंगळवारी पाठवलं आणि त्याचे रिपोर्टसुद्धा आलेत. फक्त एक जे CBC असतं ते हिमोलाइज झालं होतं सॅम्पल, तसं पण मेन्शन करून रिपोर्ट आला आहे त्याचा. आणि जसं त्यांची दुसरी एक तक्रार होती की एक्सरेबद्दल, तर ते एक्सरे फक्त मिसप्लेस झाला होता आणि त्यांनी ते लक्षात आणून दिल्यानंतर ते पूर्ण दुसरं एक्सरे आपण केला त्याचा आणि त्याच्यात चुकीची ट्रीटमेंट वगैरे असं काही झाली नाही. परंतु सर ते मुलीचे वडील म्हणून ते पालक म्हणत आहे त्यांचा ब्लड सॅम्पल आतापर्यंत पोहोचलंच नाही, पण रिपोर्ट आलेत त्यांचे. कारण कसं असतं की रिपोर्ट आहेत ते नाही दिलेत आहेत आता, म्हणजे दिले आहेत. ते तर नाही म्हणत आहेत ना पालक, त्यांचं म्हणणं की अजून रिपोर्ट मिळाले नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी सॅम्पल नाही आता म्हणजे फाईलला लागले तर ते घेऊ शकतात वार्डातून. एक्सरेचं मेडिकल उपलब्ध नाही आहे. ते कसं बाळ खूप लहान असल्यामुळे 6 महिन्याचं असल्यामुळे आमचे जे रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यांना विचारणा केली की बाबा तुम्हाला ड्रॉप्स पाहिजे की सिरप पाहिजे. तर त्यांची आई म्हटली बाळाची की ड्रॉप्स असले तर चांगलं होईल, कारण ते बाळ खूप लहान होतं. त्याच्यामुळे चेंज झाल्यानंतर तुम्ही कमी जास्त झालं असतं मुलीची जबाबदार पण घेतली असते नाही, पण ते असं लगेच लक्षात आलं आणि ते डॉक्टरांच्या पण लक्षात आलं. लक्षात आणून दिलं आहे, पण ते ट्रीटमेंट सगळी व्यवस्थित सुरू होती. त्याच्यामुळे काय असं चुकीची ट्रीटमेंट झाली नाही, पण लगेच लक्षात आलं ते. आणि कोणी सांगितलं तुम्हाला चेंज झाल्यानंतर? मुलीच्या पालकांनी सांगितलं ना, पण ते लक्षात आल्यामुळे मग ते आम्ही ते सुधारणा केली. लक्ष द्यायला पाहिजे होते. अकोला जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा संपन्न झाली. या सभेत अकोला अकोट येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेवरून अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अकोट SD विरोधात अपील दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही यामध्ये कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
अकोला अकोट येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून सदर रुग्णालयाची जागा ही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 2018 साली सदर जागा परस्पर एसडीओच्या माध्यमातून महसूल विभागाकडे वर्ग केली आहे. या कार्यवाही संदर्भात जिल्हा परिषदेने आक्षेप घेतला असून तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात बांधकाम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. गेल्या महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सीईओ यांना तत्कालीन अकोट एसडीओ विरोधात अपील दाखल करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले होते. मात्र महिना उलटला तरी कार्यवाही न झाल्याने याचा जाब सदस्यांनी सीईओ यांना विचारला. त्यावर सीईओ काहीही बोलल्या नाहीत. त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे सदस्य डॉक्टर अढाऊ यांनी म्हटले. एकंदरीत आजच्या सभेत जागेचा मुद्दा चांगलाच गाजला. जागतिक एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर रोजी अकोला वैद्यकीय महाविद्यालयामधून जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करीत ही रॅली वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समाजाने पुढे येऊन HIV एड्सचे समूळ नाश करणे आवश्यक आहे ही संकल्पना घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आज सकाळी एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हाधिकारी चौक, सिटी कोतवाली चौक, गांधी मार्ग, बसस्टँड चौक, अशोक वाटिका चौक या मार्गाने निघाली. तर रॅलीचे समारोप हे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी जनजागृती रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी एड्स जनजागृतीपर घोषणा सुद्धा दिल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे चीनद्वारे करोडो रुपये खर्च करून फ्लोटिंग रोडची निर्माण कार्य करण्यात आले तर दुसरीकडे अकोला महापालिकेद्वारे मोफत फ्लोटिंग रोडचे निर्माण कार्य करून चीनला मात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे. चीन आपल्या आविष्कारासाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. चीनने नुकताच महाकाय फुलपाखराच्या आकारात जगातील सर्वात लांब तरंगणारा रस्ता तयार केलाय. हा रस्ता पर्यटकांसाठी 1 ऑक्टोबर पासून खुला करण्यात आला आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. अशाच प्रकारे अकोला महापालिकेने तरंगत्या रस्त्याचा अनुभव अकोला शहरातील नागरिकांना फुकटात देण्याचा चमत्कार करून दाखवला. त्यामुळे त्याचे कितीही कौतुक केले तरी कमी आहे. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला शहरातील जठार पेठेतून उमरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. त्यामुळे या रस्त्याला फ्लोटिंग रस्त्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. गुडघाभर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये जा करताना त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनांच्या कार्बोरेटरमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडल्यामुळे त्यांना लोटत नेण्याची वेळ नागरिकांवर आली. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यातील घाण माती रस्त्यावर पसरली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये जा करताना नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. अकोल्यात अगोदरच डासांचे प्रमाण वाढले आहे. या अवकाळी पावसामुळे डासांचा त्रास वाढण्याची अधिक शक्यता नाकारता येत नाही. मोठी उमरी, छोटी उमरी, जठारपेठ ते दुर्गा चौक या रस्त्यासह शहरातील विविध परिसरात काही वेळाकरिता पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे महापालिकेच्या कृपेने शहरातील नागरिकांना चीनप्रमाणे फ्लोटिंग रस्त्याचा अनुभव मिळत आहे. ही काही शिल्लक बाब नाही. जे काम चीन करोडो रुपये खर्चून करत आहे तेच काम महानगरपालिका फुकटात करत आहे. हा खरोखरच चमत्कार आहे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेचे आभार मानणे आवश्यक आहे. काटेपूर्णा नदीत उडी घेत वर्धा येथील 32 वर्षीय अश्विनी आणि तिच्या 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पोलिसांना मिळाला आहे. काटेपूर्णा नदीत उडी घेत अश्विनीने जीव का दिला अशी विचारणा होत आहे. वर्ध्यातील अश्विनीने मुलासह इतके टोकाचे पाऊल का उचलले असाही प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. एका मुलासह आईने काटेपूर्णा नदीत उडी घेत जीवनयात्रा समाप्त केली. 10 वर्षाच्या मुलासह सकाळी अश्विनीने आज सकाळी त्या काटेपूर्णा येथील चंडिका माता मंदिरात आल्या. सकाळी 8ला दर्शन घेतलं व मंदिराजवळील काटेपूर्णा नदीत उडी घेतली. वर्धा येथे राहणाऱ्या अश्विनीने मुलासह जीवन का संपविले, त्याचबरोबर वर्धातून अकोल्यात येत काटेपूर्णा परिसरात तिने हे कृत्य का केले याचा शोध पोलीस घेत आहेत.
दोन्ही मृतदेह वाहत काटेपूर्णा पुलाजवळ आले. गावकऱ्यांनी घटनेची माहिती बोरगाव पोलीस व काटेपूर्णा येथील वंदे मातरम बचाव पथक तसेच चंडिका आपत्कालीन पथक हे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी पोलिसांना आईची बॅग, मुलाची बॅग, मुलाचे पुस्तक, मोबाईल मिळाला आहे. इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमके कौटुंबिक कारण काय याचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा येथे राहत असलेल्या अश्विनी निलेश आष्टलकर यांचा घटस्फोट झाला तरी देखील नवरा त्रास देत होता. त्यामुळे 32 वर्षीय अश्विनीने 10 वर्षीय मुलगा शिवांश यांच्यासोबत जीवन संपविले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. हैदराबाद येथे संपन्न झालेल्या 20व्या नॅशनल सिप अबॅकस स्पर्धेमध्ये 5000 विद्यार्थ्यांमध्ये अकोल्याच्या कश्यप देवानंद गवई आणि हिरण्य विजेंद्र तायडे या दोघांनी द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले. या दोघांचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. 26 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे सिप अकॅडमीच्या वतीने 20वी नॅशनल सिप अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील 5000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत ॲडव्होकेट देवानंद गवई आणि ॲडव्होकेट शीतल गवई यांचे सुपुत्र कश्यप देवानंद गवई यांनी द्वितीय क्रमांकाचे पदक पटकावले. त्याच्यासोबतच अकोल्यातील विजेंद्र तायडे, अर्चना तायडे यांचे सुपुत्र हिरण्य विजेंद्र तायडे यांनीही द्वितीय क्रमांकाचे पदक पटकाविले. या दोघांनीही नॅशनल प्रॉडिजी 2023 या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत आपल्या अकोला शहराच्या नावलौकिकात भर घातली. गणित हा विषय मुलांना अत्यंत कठीण असतो, परंतु अबॅकसच्या माध्यमातून हाच विषय अगदी सोप्या पद्धतीने मुले शिकतात आणि त्यांना गणित हा विषय सोपा वाटू लागतो. हैदराबाद येथे संपन्न झालेल्या नॅशनल सिप अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये हिरण्य विजेंद्र तायडे व कश्यप देवानंद गवई यांनी मिळवलेले यश पाहता त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून या दोघांनी आपल्या श्रेयाचे यश आईवडिलांसह गुरुजनांना दिले आहे. या दोघांनाही अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण तायडे, सरकारी वकील ॲडव्होकेट अमोल राऊत, ॲडव्होकेट विजय भांबेरे, ॲडव्होकेट पवन बाजारी, ॲडव्होकेट अक्षय झंजाळ, ॲडव्होकेट रुपेश खंडारे, ॲडव्होकेट नितीन उंबरकर, ॲडव्होकेट श्रीकांत वाहुरवाघ, ॲडव्होकेट विष्णू इंगडे, ॲडव्होकेट नागेश मसाई, ॲडव्होकेट उंबरकर, बलराज बोरकर, प्रवीणभाऊ पातोडे, पवन इंगडे, रविभाऊ यादव यांनी भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोणीही उपाशी झोपू नये या उपक्रमांतर्गत वहदत इस्लामी हिंद अकोलाच्या वतीने गरजू लोकांसाठी चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये निशुल्क भोजन, उबदार कपडे यांचे वितरण आणि मेडिकल कॅम्प आदींचा समावेश आहे. वहदत इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेच्या उपक्रमाची सर्वत्र मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे. वहदत इस्लामी हिंद ही राष्ट्रीय धार्मिक आणि सामाजिक संघटना आहे जी समाजातील विविध घटकांमध्ये काम करते जेणेकरून समाजाच्या गरजा पूर्ण करता येतील. इस्लाममध्ये सामाजिक कार्याला धार्मिक कर्तव्य म्हटले आहे. प्रेषित मोहम्मद म्हणाले की सर्व मानवजात अल्लाहचे कुटुंब आहे आणि कुटुंबातील सर्वोत्तम तो आहे जो आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले वागतो. हीच समज घेऊन ही संस्था समाजात विविध प्रकारची कामे करीत आहे. मग ते लॉकडाऊन दरम्यान केलेले काम असो किंवा त्यानंतर सतत केलेले काम. वहदत इस्लामी हिंद अकोला यांच्या वतीने अकोला शहरात 6 नेत्र तपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिरे घेण्यात आली.
ज्यात हजारो चष्मे, डोळ्याचे ड्रॉप्स व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले। तसेच 100हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फेकोस शस्त्रक्रिया करण्यात आल्या। यासोबतच हिवाळ्यात ब्लँकेट किंवा रेशन किटचे वाटप किंवा रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले जात आहे। लॉकडाऊन दरम्यान प्रवाशांना आणि गरजूंना अन्न वाटप सुरू करण्यात आले होते, जे लॉकडाऊन नंतर अकोला येथील जीएमसी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोणीही उपाशी झोपू नये या प्रकल्पाच्या नावाने सुरू आहे, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन असा कोणताही भेदभाव न करता रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये शुद्ध शाकाहारी भोजनाचे वाटप केले जाते। प्रेषित मोहम्मद यांना इस्लामचे कोणते काम चांगले आहे असे विचारले असता ते म्हणाले, भुकेल्यांना अन्नदान करा। ही कामे पुढे नेण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या आणि मदत करा। RRC न्यूज साठी अकोला, महाराष्ट्र येथून युसुफ शेख यांचा विशेष रिपोर्ट। इस्लामी की तरफ से ये जो मेन हॉस्पिटल में हर दिन 2 बार, हफ्ते में 2 बार खाना बांटते हैं, 3 बार खाना बांटते पेशेंट के पेरेंट्स लोगों के लिए बहुत अच्छी बात है। इसलिए हम सबकी ओर से मैं इन सब का संस्था का शुक्रिया अदा करता हूँ। खाना टेस्ट कैसे? टेस्ट तो 1 नंबर है। आपको अच्छा लग रहा है। अच्छा, ये अच्छा है। है कि नहीं? अच्छा है ना। हाँ, ठीक। खाने का टेस्ट कैसा लगा है? 1 नंबर टेस्ट, तुम्हारे जैसा खाना कोई देता नहीं है। टेस्टी है, गरम है। टेस्टी खाना है। हाँ। आप मैं गजानन पटेल, चौथा बाजार वाले। ये हॉस्पिटल में कैसे आए आप? हम हमारी छोकरी ने औषध ली है। अच्छा अच्छा, हाँ, ठीक ठीक। वहदत इस्लामी एक धार्मिक और सामाजिक संगठन है जो समाज के विभिन्न। प्रेषित मोहम्मद साहब ने कहा है कि सारी मानव जाति अल्लाह का परिवार है, तो समाज में जिसको भी जैसी ज़रूरत पड़ती है, चाहे वो मेडिकल को लेकर हो, चाहे फिर दूसरी प्रॉब्लम, इस्लामी हमेशा तत्पर रहती है और सामाजिक कार्यों को लेकर हमेशा आगे बढ़ चढ़कर काम करती है। चाहे फिर वो आई कैंप हो, चाहे जनरल मेडिकल कैंप हो, या फिर मरीजों के लिए इन्वेस्टिगेशन हो, दवाइयाँ हो, हर दान करती रहती है। जीएमसी में हम लगातार पिछले 2-3 सालों से लगातार हफ्ते में 3 दिन तक खाना बांट रहे हैं, जिसमें वो समाज का हर वर्ग, चाहे वो हिंदू हो, मुसलमान हो, कोई भी जाति का हो, हमारा खाना खाता है और जो है तो खुश होता है। इस हॉस्पिटल में बाहर गांव से लोग आते हैं जिनके खाने पीने की दिक्कत होती है, तो हम चाहते हैं कि लोगों को तकलीफ ना हो, कोई भूखा ना सोए। यही इसी उद्देश्य से जो है तो हम यहाँ पर खाना बांटते हैं। तो हमारा आप लोगों से अनुरोध है कि आप हमारा इसमें बढ़ चढ़ कर साथ दें, पुण्य के कामों में, नेकी के कामों में हमारा साथ दें। हमारे जो है तो कदम कांधे में, नेकी के कामों में हमारा साथ दें। हमारे जो है तो कदम कांधे से कांधा मिलाकर चले। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनता भाजी बाजार परिसरामध्ये सर्वत्र चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या घाणीतूनच नागरिकांना भाजी खरेदी करावी लागत असून महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि अकोला महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मुख्य जनता भाजी बाजारात चिखल आणि अस्वच्छतेचे वातावरण दिसून येत आहे। भाजी बाजारात सर्वत्र चिखल आणि कुजलेल्या भाज्यांची भयंकर दुर्गंधी पसरली आहे। या दुर्गंधीमुळे येथील भाजीपाला विक्रेते आणि भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। भाजी विक्रेते या परिसराच्या डस्टबिन जवळ उरलेला भाजीपाला फेकतात। या ठिकाणी नेहमीच भटकी गुरे, शेळ्या फिरत असतात। या डस्टबिन जवळ जमा झालेला घाण कचरा खाऊन ही भटकी गुरे व शेळ्या हीच घाण पसरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे। जनता भाजी बाजाराची दुर्गंधी बसस्थानक परिसरापर्यंत पसरली आहे। डासांच्या उत्पत्तीबरोबर माशामुळे नवे आजार तर तुम्ही मुख्य भाजी बाजारातून घरी नेत नाही ना, याची खात्री अकोलेकरांनी करण्याची गरज आहे। यासोबतच जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या महापालिकेला सुद्धा जाब विचारण्याची वेळ आली आहे। घुसर गावातील माऊली किराणा नामक दुकानात काल रात्री 3 अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दुकानातील नगदी व किराणा साहित्य चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। या आधारावर पोलीस 3ही चोरट्यांचा शोध घेत आहेत। अकोला दर्यापूर रोडवरील घुसर गावातील बेहरे कुटुंबियांचे माऊली किराणा दुकान फोडून चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर पैसे आणि काही किराणा सामान पळवून नेल्याची घटना दुकानात बसविण्यात आलेल्या क्लोज सर्किट कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकॉर्ड करण्यात आली असून या आधारे चोरीचा माल आणि चोरांचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत।
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पावसामुळे माऊली दुकानाच्या चालकांनी दुकान लवकर बंद केले होते आणि शुक्रवारी सकाळी त्यांना त्यांच्या दुकानाचे कुलूप तुटलेले आणि दुकानाचे शटर उघडे दिसले। दुकानात ठेवलेली 30 ते 35 हजार रुपये रोख आणि काही किराणा सामान या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले। किराणा दुकानात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। दुकानात 3 चोरटे स्पष्ट दिसत होते। दुकानाचे शटर उघडल्यानंतर 2 चोरटे दुकानाबाहेर उभे असल्याचे स्पष्ट दिसत आहे, तर एक चोर दुकानात घुसून चोरी करत होता। घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। दुकानदाराने या चोरीच्या घटनेसंदर्भात माहिती दिली। माझं नाव राम बेरे, मी राहणार भुसर। माझं किराणा होलसेल दुकान आहे। तरी माझी इथं काल रात्री 12 सुमार माझ्या दुकानात चोरी झालेली आहे। माझ्या दुकानामध्ये तिच्यात त्यांनी पैसे लंपास केले आहेत। त्या 30-40 हजार रुपये जवळपास मला 30-40 हजार रुपये काय झाले। मेळघाट व्याघ्र प्रकल्पात झालेल्या फुलपाखरू सर्वेक्षणात 88 प्रजातीच्या नोंदी घेण्यात आल्या। यामध्ये 7 नवीन प्रजाती आढळल्या आहेत। या नव्या नोंदीमुळे मेळघाटातील एकूण फुलपाखरू प्रजातींची संख्या आता 141 इतकी झाली आहे। या सर्वेक्षणात विविध ठिकाणाहून आलेल्या अभ्यासकांसह मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी सहभागी झाले होते। मेळघाटात सातत्याने आढळणाऱ्या 134 फुलपाखरांच्या प्रजातींपैकी एकूण 88 प्रजातींची नोंद यावेळी घेण्यात आली। 3 दिवसांच्या सर्वेक्षणात गोळा करण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर 88 प्रजातींची जवळपास 2980 फुलपाखरे प्रकल्पाच्या परिसरात आढळली। मेळघाटच्या क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक जयकुमारन, सुमंत सोळंके आणि दिव्या भारती तसेच विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार व यशवंत बहाळे यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण पार पडले। मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर जयंत वडतकर आणि प्राध्यापक डॉक्टर सावंत देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। सर्वोपचार रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात विचारला जाब, वृत्ताची घेतली दखल। जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत अकोट ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवरून खडाजंगी। जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली। महापालिकेच्या आशीर्वादाने चीनप्रमाणे अकोलेकरांना मिळत आहे फ्लोटिंग रोडची सुविधा। वर्ध्यातील अश्विनीने शिवांशसह उचलले टोकाचे पाऊल, काटेपूर्णा नदी पात्राजवळ घडला प्रकार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।